जिल्हा परिषदेतील सत्तेचा चेंडू भाजपकडे. पालकमंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्टपणे भाजपकडे बोट. आमदार शशिकांत शिंदे यांचे मात्र शंभूराज देसाई यांच्याकडे बोट. नगरपालिका निवडणुकीपासून थेट जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत युतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले, मात्र भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिला, असे सांगत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेबाबतचा चेंडू थेट भाजपकडे टोलावला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी निर्णयाबाबतचा चेंडू पालकमंत्र्यांकडे टोलवला आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री देसाई यांनी जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. काल केवळ प्राथमिक चर्चा झाली आहे, सत्तेबाबत ठोस निर्णय झालेला नाही, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार शशिकांत शिंदे तसेच कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाजपकडे अंगुली निर्देश करत निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासून निकाल जाहीर होईपर्यंत घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले. दरम्यान जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापना कोणाच्या हातात जाणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि निवडणुकीआधी आम्ही एकत्र आलो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती करण्याचा मी प्रयत्न केला, नगरपालिकेला केला, जिल्हा परिषदेला केला, पण त्याला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाकडनं मिळाला नाही. कुणीच त्यांचं बैठकीला आलं नाही. जिल्ह्यात असून सुद्धा, शहरात असून सुद्धा आले नाही. त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही एकत्र आलो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या काही ठिकाणी आणि अशा पद्धतीनं आम्ही एकत्र लढलो होतो. मग निवडणुकीच्या आधी लढलो तर निवडणूक झाल्यावर काल सहज भेटलो. बाबा निवडणुकीच्या आधी आपण लढलो, तुमचं काय झालं, माझं काय झालं, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला, मला कसा प्रतिसाद मिळाला, एवढ्या चर्चा झाल्या. आपापल्या कशा निवडणुकी कशी पार पडली, कशा पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स होता, एवढ्या फक्त चर्चा झाल्या प्राथमिक स्तरावर, बाकी काय नाही. भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या अगोदर आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला बैठकी घेण्याचे, पण त्यांचा नाही प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता हा त्यांचा अधिकार आहे ना, त्यांनी ठरवायचे आता काय करायचं ते. जर तरचा विषय पुढचं पुढे बघू ना, मग ते बघू ना. आता अजून काय, मी आता त्यांचा, आम्ही म्हटलं ना बाबा त्यांचा अधिकारच आहे तो ना. आम्ही प्रयत्न केला ह्यांच्या हातात हात द्यायचा, पण आता ते समजा काय कारणामुळे होऊ नाही शकलं तर ते पण नाही सांगू शकणार, मी पण नाही सांगू शकणार कारण काय आहे ते. पण मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट काही ठिकाणी, बऱ्याच बहुतांश ठिकाणी एकत्र आले जिल्ह्यात. आम्ही आणि महायुतीतले अजितदादा गट अनेक कराड, पाटण, अनेक ठिकाणी जावली, अनेक ठिकाणी आम्ही एकत्र आलो. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, काल आव्हान आम्ही भेटायचं कारणच ते बाबा निवडणुकीच्या आधी आपण हातात हात घातला होता, आपण एकत्र लढलो आणि आता जवळपास त्यांना 21 जागा, आम्हाला 15 जागा, म्हणजे तुम्ही दोघं एकत्र मिळून 21 सगळे राष्ट्रवादी, आणि एक म्हणजे 15, 25, 20, 35, 36, 37 जागांकडे आपण गेलोय म्हणलं. असं आपलं सच चर्चा झाली, तुमचा कसा होता एवढंच, बाकी काय नाही. म्हणजे त्याच्यावर सरकार सत्ता स्थापन करायची का नाही करायची का, लहान माणसं कशी ठरवणार आमच्यासारखी समजत नाही. आज काय चर्चाच झाली नाही तर फॉर्म्युला कुठनं येतो बाहेर, चर्चाच नाही. बरं, मी तुम्हाला माहिती आहे ना, मी उघड बोलतो. मी सांगितलं असतं ना, मी काय म्हणलं, प्राथमिक चर्चा काय झाली, कशा आल्या जागा, किती आल्या जागा, आपल्या किती आहेत, समोरच्या किती आहेत, एवढीच झाली चर्चा. कुणी स्थापन करायची, मग 2 उपाध्यक्ष करायचे का, 2 शिक्षण सभापती करायचे का, 2 बांधकाम सभापती करायचे का, असली काय चर्चा नाही हो. मग अध्यक्ष केला तर कोणाचा करायचा, मग पहिल्या 2.5 वर्षातलं 6.25 वर्ष करायचं का, असलं काहीच नाही. मी तेच सांगितलं मगाशी, आम्ही प्रयत्न केला होता, नगरपालिकेला पण केला आणि जिल्हा परिषदला पण केला, पण समोरनं प्रतिसाद नाही ना मिळाला. आता त्यांचे माननीय मंत्री महोदय त्या दिवशी महायुतीची बैठक, आता माननीय शिवेंद्रसिंहराजे काय म्हटले होते, महायुतीची पालकमंत्र्यांनी बैठक बोलली तर जाऊ आम्ही बैठकीला, त्यांचं स्टेटमेंट आहे. मग मी बोलावलेली बैठक त्या दिवशी सगळे मंत्री महोदय, त्यांचे आमदार महोदय होते, त्यांनी माझी जिल्हा अध्यक्षांना पाठवलं आमच्या बैठकीला. ते निर्णय घेऊ शकत नव्हते, ते म्हणले मला वर विचारावं लागेल. वाई असेल, पाटण असेल, बऱ्याच ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी जाऊन जे आव्हानं दिली ते त्याप्रमाणे आम्ही पूर्ण बहुमताने येणार म्हणून अशा प्रकारे ताकद पक्षाला देण्याचा प्रयत्न केला होता.
आता त्या परिस्थितीची जाणीव ठेवून शंभूराजे सुद्धा राजे आहेत ना, पण त्यांनी त्याच्या प्रकारचा निर्णय तसा घ्यायला पाहिजे असं माझी अपेक्षा आहे. सुजाण मतदारांनी पुरोगामी विचारांना कौल दिला. शरद पवार अजितदादांच्या नेतृत्वाला बळ. आमदार शशिकांत शिंदे. सातारा जिल्हा परिषद आणि कोरेगाव पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत सुजाण मतदारांनी लोकनेते यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुरोगामी विचार जपला असून आदरणीय शरद पवार साहेबांच्या व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला आणि विचारांना भक्कम बळ दिले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले. या विश्वासाबद्दल तसेच लोकशाहीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार त्यांनी मानले. सातारा जिल्हा परिषद व कोरेगाव पंचायत समिती निवडणुकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व इतर मित्र पक्षांच्या विजयी तसेच निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार समारंभ मंगळवारी सायंकाळी वडूत येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विजयी उमेदवारांसह निवडणूक लढवलेले अधिकृत उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सर्वांचा गौरव व सन्मान करण्यात आला. विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी तसेच जनतेच्या सेवेच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी आमदार शिंदे यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी ज्या उमेदवारांना अपेक्षित यश मिळू शकले नाही त्यांनी खचून न जाता भविष्यात अधिक जोमाने काम करावे. पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे वचन पूर्णत्वाकडे. फलटणचा नव्या जिल्ह्याचा यादीत समावेश. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी. फलटणकरांसाठी अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बातमी असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे फलटण जिल्हा होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. फलटण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास मंजुरी देण्यात आली असून राज्यात नव्याने होणाऱ्या 11 जिल्ह्यांच्या यादीत फलटणचा समावेश करण्यात आला आहे. आमदार सचिन पाटील यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार फलटण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले असून त्याचबरोबर साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालयालाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे फलटण जिल्हा निर्मितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. मंगळवारचा दिवस फलटण शहर व तालुक्यासाठी ऐतिहासिक ठरला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही माहिती जाहीर करताच शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. फलटणच्या गजानन चौकात लोकनियुक्त नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले तसेच नगरसेवकांनी फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजी करत जल्लोष केला. नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी येणाऱ्या काळात फलटण केवळ तालुका न राहता जिल्हा म्हणून ओळखला जाईल असा विश्वास व्यक्त केला. या निर्णयामुळे प्रशासनिक सोयी सुविधा वाढून फलटणचा सर्वांगीण विकास होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. नमस्कार, मी फलटण कोरेगाव मतदारसंघाला अतिशय चांगली बातमी देतोय. या फलटण तालुक्याचं नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटणला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झालेलं आहे. त्याचप्रमाणे साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झालेलं आहे. आणि जो शब्द रणजितदादांनी या तालुक्याला दिला होता की फलटण तालुका जिल्हा करायचा, म्हणजे प्रत्येक शब्द सत्यात उतरवणारा असा हा नेता निश्चितपणानं तालुक्याचा विकास, तालुक्यासाठी लागणाऱ्या, जिल्ह्यासाठी लागणाऱ्या ज्या काही ऑफिसेस आहेत त्या फलटणमध्ये आपल्या आणायचं काम माननीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झालं. दादानी प्रत्येक शब्द ह्याच्या अगोदर दिले होते ते सगळेच्या सगळे शब्द पूर्ण केले. फलटण तालुक्यामध्ये रेल्वे आणणार तर फलटणला दोन्ही रेल्वे, आता एक रेल्वे चालू आहे, दुसऱ्या रेल्वेचं काम चालू आहे, तिसरी रेल्वेही लवकरात लवकर सुरू होणार आहे. रस्ते चांगले केले, फलटण तालुक्याचा विकास केला आणि फलटण जिल्हा बनवायचं जे स्वप्न होतं, मी सातत्यानं ते सांगतोय की जिल्हा बनवायचं स्वप्न जे रणजितदादांनी पाहिलं होतं ते खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानेन की त्यांनी प्रचंड मोठी अशी ताकद लावून आमच्या फलटण तालुक्याला न्याय देण्याचं काम केलं. रणजितदादांच्या शब्दाचा मान राखण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी केलं. फलटण तालुका नेहमी त्यांचे आभार किती मानायचे, किती वेळा आभार मानायचे, कशासाठी आभार मानायचे, शब्द कमी पडतात.
उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उंब्रज आणि आसपासच्या ग्रामीण भागासाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केलेल्या मागणीनुसार मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. उंब्रज येथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. उंब्रज परिसरातील नागरिकांना आतापर्यंत विविध महसूल कामांसाठी 16 किलोमीटर अंतरावरील कराड तालुका मुख्यालय गाठावे लागत होते. उत्पन्न व रहिवासी जात दाखले, वारसा नोंदी, फेरफार, जमीन नोंदणी, जमीन संपादनाशी संबंधित प्रकरणे तसेच इतर महसूल विषय कामांसाठी नागरिकांची मोठी धावपळ होत होती. वाढती लोकसंख्या, विस्तारित भौगोलिक क्षेत्र आणि विद्यमान तहसील कार्यालयावरील वाढता कामाचा ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यानंतर प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याला गती मिळणार असून नागरिकांना सेवा अधिक जलद आणि सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. विशेषतः दुर्गम भागातील शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार असल्याने स्थानिक पातळीवर प्रशासनाविषयीचा विश्वासही अधिक दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.